नमस्कार, क्रोशे विथ नेहामध्ये आपले स्वागत आहे। आज आपण लोकरचं छानसं फुलपाखरू करायला शिकणार आहे। सोपं आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे। त्यासाठी मी ह्या दोन प्रकारच्या चमकीच्या लोकर घेतल्या आहेत, एक व्हाईट आणि एक पिंक। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम पिंक लोकर घेऊन मी मॅजिक लूप तयार करून घेणार आहे लोकरचा, आणि त्यात आपल्याला 16 डबल क्रोशे घ्यायचे आहेत। दर 2 डबल क्रोशानंतर एक साखळी, या पद्धतीने 3 साखळ्यांचा एक डबल क्रोशे, हा दुसरा, एक चेन, परत 2 डबल क्रोशे, एक चेन, परत 2 डबल क्रोशे, एक चेन, परत 2 डबल क्रोशे, एक चेन, 2 डबल क्रोशे, एक चेन, असे 16 डबल क्रोशे, म्हणजे 2 डबल क्रोशांचे 8 सेट आपण करून घेऊया। बघा, हे 16 डबल क्रोशे झाले आहेत। प्रत्येक 2 डबल क्रोशानंतर एक साखळी घेतली आहे। आता हे आपल्याला पहिल्या खांबाला जॉईन करून घ्यायचा आहे। हा दोरा ओढून घेतला, वरच्या साखळीत आपण जॉईन करून घेऊया। आता आपण पांढरी लोकर जोडणार आहे। हा खालचा दोरा आणि हा वरचा, असे दोन्ही आपण आता हाईड करून घेणार आहोत। प्रत्येक 2 डबल क्रोशानंतर जी गॅप घेतली आहे, त्या प्रत्येक गॅपमध्ये आता आपल्याला पांढऱ्या लोकरच्या साहाय्याने 5 खांब घ्यायचे आहेत। बघा, आता 3 साखळ्यांचा पहिला खांब घेऊया। गॅपमध्ये करायचं आहे हे। 1 2 3 आणि 4। पुढे 5वा खांब घेताना 2 साखळ्या घेऊन त्या अशा खाली जॉईन करून घ्यायच्या। हाच 5वा डबल क्रोशे होतो। त्यानंतर 2 खांब सोडून जी पुढची गॅप आहे त्यात आपल्याला परत 5 खांब घ्यायचे आहेत। पहिला खांब म्हणजे 3 साखळ्या, दुसरा खांब, तिसरा खांब, चौथा खांब आणि 2 साखळ्यांचा हा 5वा खांब। आता पुढच्या गॅपमध्ये परत एकदा 5 खांब, 1 2 3 4 5। या पद्धतीने आपण हा सर्कल पूर्ण करून घेऊ। बघा, ह्या सगळ्या पाकळ्या घेऊन झाल्या आहेत। एकूण 8 पाकळ्याचं हे फूल तयार होतं या पद्धतीने। आता ही शेवटची जी आहे ती पहिल्या गॅपमध्ये परत एकदा आपण जॉईन करून घेऊ आणि दोरा तोडून घेऊया। आता हे फोल्ड करायचं आहे। बघा, या पद्धतीने इकडे 4 पाकळ्या आणि इकडे 4 पाकळ्या, इकडे 2 दिसतात फोल्ड केल्यानंतर, आणि इथे 2 दिसतात। आणि आता हे असं पॅक करून घ्यायचं आहे। मी हे पिंक लोकरने पॅक करून घेणार आहे फोल्ड केल्यानंतर। त्याआधी आपल्याला इथे एक गाठ बांधून घ्यायची आहे, आणि हा फुलपाखराचा समोरचा भाग तयार झाला, आणि हे असं जॉईन करून घेऊया।
हे असं गाठ बांधून पॅक करून घेणार. बघा ह्या 2 अशा फुलपाखराच्या मिशा तयार झाल्या. आता हाही दोरा आपण तोडून घेऊ आणि ह्याला जशी गाठ तयार केली तशी ह्याला पण तयार करून घेऊ. बघा या पद्धतीने हे सुंदर असं फुलपाखरू तयार झालं आहे. हे असे बरेच फुलपाखरं मी तयार केले आहेत. बघा हे असे मी बरेच फुलपाखरं चमकीच्या लोकरचे तयार केले आहेत. हे फुलपाखरं आपण लहान मुलींच्या फ्रॉकला, हेअरबँडला किंवा त्यांच्या पॉन्चोवर, लहान मुलांच्या शॉलवर अशा बरेच ठिकाणी आपण वापरू शकतो. लहान मुलांच्या बर्थडेच्या दिवशी रूमची सजावट करायलाही आपण या फुलपाखरांचा वापर करू शकतो. बघा या पद्धतीने मी तोरणही केलं आहे. हे आपण रूम सजवायसाठी, लहान मुलांची रूम सजवायसाठी आपण हे तोरण वापरू शकतो. बघा सुंदर तोरण तयार झालेलं आहे. ही चमकीची लोकर उन्हामध्ये किंवा लाईटमध्ये खूप छान चमकते आणि ते फुलपाखरं छान दिसतात. बघा असे सुंदर असं तोरणही मी तयार केलं आहे. लहान मुलांची रूम सजवण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. हे साध्या लोकरचेही मी फुलपाखरं तयार केले आहेत. बघा या पद्धतीने हेही छान दिसतात. बघा हे असे साध्या लोकरचेही मी फुलपाखरं तयार केले आहेत आणि चमकीच्या लोकरचे खूप सुंदर दिसतात. बघा ह्या पद्धतीने. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे फुलपाखरू नक्की करून बघा. जमलं का ते मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.